हॅलो बडगुजर लीलास. आजचा एपिसोड जो बघितला, मेक अ रील लेट्स गो व्हायरल, फंटास्टिक होती, एकदम अमेझिंग होती. स्पेशली मला रोशन दादाला बघताना खूप मजा आली. भलेही जसं पण असेल, पण खूप ओरिजिनली आणि खूप सुंदर ऑर्गॅनिकली त्यांचं वाटलं, त्यांचं डान्स. आणि ते रीलमध्ये ना, हिची पण रील बनवायला पाहिजे होती रुचिताची, कारण रुचिता खूप सुंदर डान्स करते. आणि अमेझिंग म्हणजे काय म्हणतात त्याला, राखी सावंत आणि दीपालीची जोडी ज्या गाण्यावर डान्स केला, कमरिया हिला सुंदर अप्रतिम. म्हणजे साडीवर पण तिने खूप सुंदर डान्स केला. राखी सावंत आहेच अमेझिंग डान्सर. आणि आपली नेक्स्ट जोडी जी आली अच्छा, हा प्राजक्ता आणि सागर, हे लोक काय करत होते त्यांचंच माहिती. आणि प्राजक्ता लिटरली खूप शाय होत होती एकदम. म्हणजे ती काय तिचं असं झालेलं की काय करायचं ती काय नाही, कसं बस हे गाणं लवकर संपवा रे बाबा. आणि मग आली आपली जोडी आणि मग आली जोडी तन्वी आणि राकेश बापटची. काय झालेलं राकेशला काय माहिती बाबा. आणि जे राकेशने केलं आणि त्यामध्ये जी रिॲक्शन राखीची आली, ते पण मला शॉकिंग होतं. आणि त्यानंतर तिने लिटरली केस कापले. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तिची वीग आहे, ते खरे केस नाही आहेत तिचे. त्याच्यामध्ये सगळ्यांची रिॲक्शन अशी होती, अरे केस कापले केस कापले. अरे सगळ्यांना माहिती ती वीग आहे. तिने स्वतःचे केस, रिअलवाले केस थोडी कापले, तिचे केस रिअलवाले आतून दिसतात. आणि दुसरी गोष्ट, कापले तर कापले केस, वीगचे केस कापले. आणि त्याच्यामध्ये तो काय त्याचं नाव, विशाल, तिचे कचऱ्याच्या डब्यामधून, डस्टबिनमधून तिचे वीगचे केस घेऊन येतो आणि बोली लावतो, ऑक्शन लावतो. आणि काय ते जलसी. आणि ज्या ह्याच्यात राकेश बापट पण हसायला लागला. आणि अरे राकेश बापट काय, आम्हाला स्वतःलाच हसू आलं इतकं, हे काय चालू आहे राकेश सावंत, काय चाललंय तुझं. आणि फायनली आपली अनुश्री बनली आहे कॅप्टन. रुचिताला थोडासा अजून वेळ लागेल, म्हणजे थोडासा धीर धरावा लागेल. काय नाही रुचिता, तू चांगलं खेळते आहे, तू काही टेन्शन घेऊ नको. आता जे तुला खूप नेगेटिव्हली बघत होते ना, आता तुला बघण्याचा नजरियाच चेंज झाला आहे. मी सांगते काय, आता तू तन्वीपेक्षा पण चांगला गेम झाला आहे. त्याच्यामुळे म्हणजे मी आता तन्वीपेक्षा वर फुटकोडी म्हणजे टॉपवर असणार ना, ती पहिले तर राकेश बापटचं असं झालं आहे ना, त्याचा टायमिंग आहे. हा प्रत्येकाचा दिवस असतो ना, हर किसी का टाइम होता है, हर टाइम के साथ हर चीज़ें चेंज हो जाती है. तसं आहे ना राकेश बापटचं आहे. हा राकेश बापटचा टाईम आहे. त्याच्यामुळे तो जे पण करेल ना, जी पण मूव घेईल ना, ती हिरो मूव असणार आहे. तर राकेश बापट नंतर मी कोणाला बघते आहे टॉप 2मध्ये, ती आहे रुचिता. कारण मी आधी तन्वी वाटत होतं, पण तन्वीचा गेम थोडासा वीक झालेला दिसतो मला ॲज कम्पेअर्ड टू रुचिता. तर रुचिता मला सेकंडमध्ये मी बघते, फर्स्ट सेकंड. आणि रुचिता, तू खूप चांगलं खेळतेस आणि कीप इट अप खूप. आणि तू खरंच रिअल आहे यामध्ये, नो डाऊट. यामध्ये जेव्हा कॅप्टन्सी टास्क जेव्हा होत होती ना, म्हणजे तिघांची जे रीलचा जो पॅटर्न होता, त्यामध्ये रुचिताने जे कारणं दिलेली होती ना, रुचिताने खूप सुंदर पद्धतीने तिची कॅप्टन्सीची जी दावेदारी मागितली आहे ना, खूप सुंदर प्रकारे तिने स्वतःला डिस्क्राईब केलं आहे, स्वतःची कॅप्टन्सीची हकदार आहे. आणि नो डाऊट प्रभू, रुचिता आणि अनुश्री या तिघांमध्ये, अनुश्री, प्रभू आणि रुचिता या तिघांमध्ये रुचिताने खूप चांगल्या प्रकारे स्वतःला डिफेंड केलं आणि स्वतःची बाजू खूप सुंदर पद्धतीने मांडली. लास्टला जो गेम बिग बॉसने खेळला की जे तिघं उमेदवार आहेत तेच ठरवतील, तर फायनली बनली आहे अनुश्री.